जाऊया पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. तर बहुमत असताना विरोधी पक्षनेत्याची एवढी भीती का वाटते, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी सरकारला विचारलाय. संख्याबळ नसताना विरोधी पक्षनेते घोषित का करायचे का, तर अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते पदाची घोषणा होणार नाही, असं उत्तर मंत्री संजय शिरसाट यांनी दिलं. की एवढं बहुमताचं सरकार असताना विरोधी पक्षनेत्याची एवढी भीती का असावी भाजपला, हा प्रश्न आहेच. आणि म्हणून वरच्या हाऊसमध्ये असेल किंवा खालच्या म्हणजे विधान परिषद आणि विधानसभेत दोन्हीकडे आमची जी मागणी केलेली आहे आम्ही त्याला त्यांनी एकतर उत्तर द्यावं किंवा दाद द्यावी. येणारं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे विरोधी पक्ष नेता विना होतं हे काही पहिल्यांदा होत नाहीये. हे मागचे 2-3 अधिवेशन जर तुम्ही पाहिले तर त्यालाही विरोधी पक्ष नेता नव्हता. परंतु विरोधी पक्ष नेता न होण्यामागचे कारण वेगळे आहेत. तुमचं जर संख्याबळ नसेल तर तुम्हाला विरोधी पक्ष नेता कसं घोषित करायचं? काही कायद्याचे काही तरतुदी आहेत ना. विरोधी पक्ष नेता पद नाही ह्याच एक मुद्दा घेऊन बोलणं हे कितपत योग्य आहे? म्हणून आता याही अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेता होऊ शकत नाही. तरी त्याच गोष्टी घेऊन जनतेचे असलेले प्रश्न जे महत्वाचे आहेत, जे त्यांच्याशी निगडीत आहेत, त्या प्रश्नावर या विरोधी पक्षाच्या आमदारांनी बोललं पाहिजे.